डोक्यात हवा जाईल अशी हवा असताना हवा जाऊ न देता कायम लोकांना हवा असा वाटणारा माणूस. आज तुम्ही कुठली एकांकिका करताय, निदान 15 दिवस तरी अगोदर सुरू करता की नाही? ते स्क्रिप्ट का नाही सबमिट होत? 11:30चा प्रयोग 11 वाजता पास केलेला आहे सर. पण देवानंद साहेबांनी तिकडे सांगून अरे हो विजय गोखले को बोला विजय वगैरे, म्हणजे भेटण्याची स्टाईल अशी रोज भेटतोय आपण. चित्तरंजन कोलटकर, मास्टर दत्ताराम, एकाहून एक हिमालय माझ्या घरामध्ये. काही लोकांचे सहवास लाभले हिंदीमध्ये. देवेन वर्मा, असरानी, पेंटन. मला ते स्वप्नवत वाटतं. शक्ती सामंता या माणसांच्या बरोबर मी मांडीला मांडी लावून बसत होतो. मी काहीतरी करू इच्छितो. काय तिकडे सुखी आहेस? तुझ्या वडिलांना अण्णांना मी उगाच इकडे खेचून आणलं. पोलीस हवालदार वगैरे रोल करून लोकांना हसवतेस ना, पुरे झालं. पुन्हा विषय नाही काढायचा म्हणाले. विजय केंकरे, उदय टिकेकर, आरती अंकलीकर, तुषार. कॉलेजच्या धमालविषयी मी बोलत नाही, ती फारच टोकाला गेलेली होती धमाल. दुसऱ्या कुठल्या नटाला घेऊन काम करायचं नाही विचार झाला होता. गाजलेली नावं होती. जतीन असता तर कदाचित मी परत मराठीत वगैरे आलोच नसतो की एवढा गुंतून राहिलो. दिवसाला कमीत कमी 2-4-5 लोक तरी आजही भेटतात की सर आम्ही घरी गेल्यानंतर ना एक एपिसोड बघतो आम्ही युट्यूबवरती. ते बघायचं आणि रिलॅक्स व्हायचं. अशी शिवा श्रीमती सिरियल. बालनाट्य करायचो रॉबिनहूड. एक विंग सांभाळायचे सतीश पुळेकर आणि एक विंग सांभाळायचे नाना पाटेकर. आम्ही आतमध्ये आलो की नाड्या सोडा वगैरे असं पुढं ते म्हणजे आमची काळजी घेणं. अर्चना, रमेश आणि संपूर्ण टीम आम्ही समुद्रावरती मैफिली व्हायच्या आपल्या गाण्याच्या. किमोथेरपी झाली, 2 दिवस रेस्ट झाली, लाव प्रयोग. असा प्रयोग शेवटपर्यंत रमेश रंगभूमीवरती राहिला. पुढचं नाव आहे आशुतोष गोखले. मी ओळखत नाही त्याला.